नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. या ओव्या उच्चारताना आजही प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यात पाणी तरळते. कारण हा केवळ अभंग नाहीये, तर तो आहे एका संताचा वैकुंठ प्रवास. 5 मार्च रोजी आहे जगद्गुरू श्री संत तुकोबारायांचा पावन तुकाराम बीज सोहळा, त्यांचा वैकुंठ गमन दिवस. मंडळी, आजचा हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका, कारण यात आपण जाणून घेणार आहोत संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण जीवनचरित्र, त्यांच्या संघर्षमय आयुष्याची गाथा, त्यांच्या अभंगवाणीचे वैशिष्ट्य आणि देहूनगरीतील पवित्र नांदुरकी वृक्षामागची अद्भुत कथा. तुकोबांचा जन्म इसवी सन 1609 मध्ये माघ शुद्ध पंचमीला झाला आणि अवघ्या 41व्या वर्षी त्यांनी सदेह वैकुंठ गमन केले असे सांगितले जाते. परंतु या 41 वर्षात त्यांनी जे कार्य केले, ती अभंगवाणी, ती भक्तीची पताका आजही महाराष्ट्राच्या हृदयात दगदगत आहे. आज आपण जाणून घेऊ तुकोबांचे कुटुंब, त्यांच्यावर आलेल्या आपत्ती, हरिनामात त्यांना सापडलेला आधार, समाज प्रबोधनासाठी केलेले कार्य आणि त्या दिव्य वैकुंठ गमनाचा अलौकिक सोहळा. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्मतुटी. आता असो द्यावी दया, तुमच्या लागत असे पाया. येता निजधाम कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावानी. राम कृष्णमुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. 5 मार्च रोजी श्री तुकाराम महाराज बीज म्हणजे जगद्गुरू संत तुकोबारायांचा वैकुंठ गमनाचा दिवस होय. इसवी सन 1609 मध्ये माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमीला त्यांचा जन्म झाला व इसवी सन 1650 साली फाल्गुन कृष्ण द्वितीयेला वयाच्या अवघ्या 41व्या वर्षी ते भगवान पंढरीरायाच्या साक्षीने सदेह वैकुंठाला गेले. महापुरुष, संत, कवी हे जन्मावे लागतात, ते घडविता येत नाहीत असे आपण समजतो. पण हा समज खोटा ठरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. भगवत भक्तीची पताका खांद्यावर घेऊन आसमंतात जनजागृतीचे वादळ निर्माण केले. सागराचा ठाव घेणारी आणि हिमालयाच्या उंचीला स्पर्श करणारी अशी तुकोबारायांची लोकोत्तर प्रतिभा आहे. 4 चौघांप्रमाणे सामान्य जीवन वाट्याला आलेले असूनही तुकाराम महाराजांनी आपत्तींनी घेरलेल्या जगण्यातील वेगळा अर्थ सर्वांना समजावून सांगितला. व्यवहाराची थोर शिकवण शब्दाशब्दातून देत असताना भक्तीचे रहस्यही उलगडून दाखवले. जगरहाटीचे दर्शन आपल्या अभंग अनुभवातून शब्दबद्ध केले. तुकोबा एका सुखवस्तू घरात जन्माला आले. त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनाव आंबिले. 3 भावांमध्ये तुकोबा हे मधले. थोरला भाऊ थोडासा विरक्त. घर प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या. आई वडील गेले. थोरल्या भावाची बायको गेली. तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाई ही देखील गेली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. या अशा अपघातात सर्वसामान्य माणसं खचून जातात. तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर संसार सोडून निघून जातात. इथेच तुकोबांचे थोरपण आहे. तुकोबा हरिचिंतनात निमग्न झाले. आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंग अनुभवातून शब्दबद्ध केले. संसारात वावरत असताना येणाऱ्या सुखदुःखांना काही अंतरावर कसे ठेवावे, गुंतून न राहताही संसार कसा करता येतो, त्याचे मार्गदर्शन तुकाराम महाराजांसारखे दुसरे कोणी केले नाही. स्वतः कटू अनुभवांचे हालहाल पचवून जगाला सद्विचारांचे अमृत उपलब्ध करून देणारे तुकोबा हे महान संत आहेत. मराठी म्हणजे माऊली तुकोबांची भाषा असे समीकरणच आता रूढ झालेले आहे. त्यांची अजरामर अभंगवाणी ही त्यांच्यासारखीच अद्भुत गुणवैशिष्ट्ये असणारी आहे. तिच्या रूपाने प्रत्यक्ष श्री तुकाराम महाराजच सदैव आपल्याला आशीर्वाद देत आहेत. धन्य म्हणविन एह लोकी लोका अशी आपली प्रतिज्ञा पूर्ण करून प्रत्यक्ष देहाने वैकुंठ गमन करणारे आपल्या विलक्षण अभंगवाणीच्या माध्यमातून जनमानसाला विठ्ठल भक्ती, सदाचरण, परोपकार
इत्यादी सद्गुण मूल्यांचे सुयोग्य मार्गदर्शन करणारे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हानू काठी, असा दुर्धर्म्य आत्मविश्वास असणारे, अत्यंत सडेतोड, परखड, पण त्याच वेळी मनाने अत्यंत सरळ, साधे, प्रेमळ असे श्री तुकोबाराय हे फार विलक्षण अवतारी सत्पुरुष होते. आजही या द्वितीयेच्या मध्यानी देहूच्या इंद्रायणी गंगेच्या काठावरचा नांदुरकीचा पुरातन पावन वृक्ष श्री भगवंताच्या आगमनाची शकून लक्षणे जाणून सळसळतो. वाऱ्याच्या तीव्र वेगाने आसमंत सुगंधित होतो. इंद्रायणीचा पुनीत काठही श्री भगवंताच्या दिव्य पदस्पर्शाने शहारतो. देवांना साक्षात समोर पाहून विश्व व्यापून उरलेल्या श्री तुकोबारायांचा कंठ आजही तितकाच दाटून येतो. त्यांचे थरथरणारे हात तेवढ्याच प्रेमावेगाने श्री भगवंताच्या चरणांना मिठी मारतात. नेत्रातून अविरत वाहणारे आनंदबिंदू लक्ष्मी मातेने सेवन केलेले तेच पुण्यपावन श्रीचरण पुन्हा एकदा धुवून काढतात. श्री भगवंतही आपल्या या लाडक्या सख्याला अत्यंत आनंदाने, अभिमानाने उराशी कवटाळतात आणि तोच अलौकिक, अपूर्व, मनोहर, अद्वितीय असा वैकुंठ गमन सोहळा पुन्हा एकदा नव्याने साकारतो. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदार्थ तुकोबारायांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. संत तुकाराम महाराजांचे अभंग हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्वर भक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने तुकोबा स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे. तुकोबांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम महाराज हे या काळातील लोकसंत होते. देवधर्मातील अनागोंदी, त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत. ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. ज्ञानेश्वरांनंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव महाराज आणि त्यानंतर संत तुकाराम महाराज यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. संत तुकाराम महाराजांनी अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला दिली. संघर्षमय जीवन जगूनही अध्यात्म, भागवत भक्ती आणि उपदेशाची कास न सोडणाऱ्या तुकाराम महाराजांनी फाल्गुन वैद्य द्वितीयेला सदेह वैकुंठ गमन केले. तर मंडळी, अशी होती जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची दिव्य आणि प्रेरणादायी जीवनगाथा. रामकृष्णमुखी बोला, तुका जातो वैकुंठाला, ही केवळ शब्दरचना नाही, तर ती आहे अखंड नामस्मरणाची शिकवण. आजही देहूच्या इंद्रायणी तीरावर त्या पवित्र नांदुरकी वृक्षाजवळ वारकऱ्यांना तुकोबांची अनुभूती होते. त्यांची अभंगवाणी म्हणजेच जणू साक्षात तुकोबारायांचे आशीर्वाद आहेत. आपणही या तुकारामबीजच्या पावन दिवशी विठ्ठल नामाचा जप करूया, सदाचाराचे पालन करूया आणि समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा संकल्प करूया. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि संत चरित्रांवरील सविस्तर माहितीकरिता आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असे नक्की लिहा. जय जय रामकृष्ण हरी. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.